हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला आज सुंदर असा कटवर्क डिझाईनचा गळा तयार करणार आहे. ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने. तुम्ही स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपण सुरुवातीला हा गळा तयार करणार आहे. त्यामुळे आपण पूर्ण पार्ट हे कट करून घेतले आहे. पूर्ण पार्ट कट करून घेतले आहे. त्यानंतर आपण बॅक साईडला छान अशी कटवर्कची डिझाईन तयार करणार आहे. मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. अशा पद्धतीने मी हा मागचा पार्ट कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने मी कट करून घेतला आहे. त्यानंतर मी 5.5 इंच शोल्डर घेऊन 5.5 इंच मोंढा घेतला आहे आणि मोंढ्याचा आकार देऊन घेतला आहे. अशा प्रकारे मी गळा रुंदी ही 2.25 ठेवून उंची ही मी गळा रुंदी ही 2.25 ठेवून मी उंची ही 11 इंच ठेवणार आहे. अशा पद्धतीने छान गळा तयार करणार आहे आणि रुंदी मी 3.5 इंच घेतली आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण एक बॉक्स तयार करून घेतला आहे. खडूने मार्किंग करून मी तो बॉक्स तयार करून घेतला आहे. खडूने मी तो बॉक्स तयार करून घेतला आहे. व्यवस्थित असा तुम्हाला दिसून येईल या पद्धतीने. त्यानंतर मी कस्टमरनी सांगितल्याप्रमाणे ही अशी डिझाईन तयार करणार आहे कटवर्कची. तर तुम्ही ती शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला मी बांगडीच्या साहाय्याने मी तो कटवर्क तयार करून घेणार आहे. व्यवस्थित असा हळूहळू ठेवून मी तो अर्धी बांगडी इतपत मी तो आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर मी वरचा पण आकार देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने आपली कटवर्कची डिझाईन आखून झाली आहे. त्यानंतर आपण त्या कॅनव्हासवर गळा तयार करणार आहोत. त्यामुळे आपण परत त्यावर मापे टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण पहिल्यासारखेच मापे टाकून परत एक बॉक्स तयार करून घेणार आहोत. कॅनव्हासवर गळा तयार केला की छान गळा तयार होतो आणि तो फिनिशिंगमध्ये बसतो. अशा पद्धतीने आपण परत पहिल्यासारखे आकार त्या गळ्याला देऊन घेऊ कटवर्कचा. त्यानंतर आपण परत 1 इंच एक्स्ट्रा कॅनव्हास कट करून घेणार आहोत. पूर्ण गळ्याला आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवून कॅनव्हास हा कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला मार्किंग करून घेऊ. त्यानंतर आपण त्या टिक मार्कवर परत गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने हळूहळू आपण त्या टिक मार्कवर पूर्ण गळ्याचा आकार हा देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने कटवर्कचा गळा आपण आखून घेतला आहे. त्यानंतर हा कॅनव्हास हा कमी जास्त होऊ नये, व्यवस्थित गळा तयार व्हावा म्हणून आपण त्यावर परत पिना जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण तो पहिला गळा हा कट करून घेणार आहोत. व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये बरोबर त्या मार्किंगवर आपण तो गळा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण तो पहिला गळा कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण परत त्या दुसऱ्या मार्किंगवर पण आपण तो गळा कट करून घेणार आहोत. त्या म्हणजेच आपला गळा हा छान तयार होईल आणि आपण तो अस्तरवर जोडून घेऊ. अशा पद्धतीने हळूहळू हे सगळे कटवर्कचा गळा आपण कट करून घेऊ. अशा प्रकारे आपला छान गळा तयार झाला आहे. ही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. आणि आपण अस्तर ठेवून त्यावर तो कॅनव्हासचा गळा ठेवून घेऊ. त्यानंतर आपण त्या व्यवस्थित अशा पिना लावून तो गळा बरोबर सेंटरला ठेवून तो पिना लावून व्यवस्थित असा जोडून घेऊ. म्हणजे आपल्याला टिप मारायला सोपं पडेल.
तो गळा कुठेही सरकणार नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसेल. व्यवस्थित अशा आपण त्यावर पिना सगळीकडे जोडून घेऊ. अशा पद्धतीने आपण त्या पिना जोडून घेतल्या आहे. त्यानंतर आपण मागचा पार्ट हा व्यवस्थित असा सुईच्या बाजूने वरती ठेवून त्यावर अस्तरचा आणि कॅनव्हासचा पार्ट ठेवून आपण तो व्यवस्थित अशी टिप मारून घेऊ. सुरुवातीला मी बरोबर सेंटर ठेवून ती टिप मारून घेतली आहे, म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही. त्यानंतर आपण पाव इंच इतपत पूर्ण गळ्याला फिनिशिंगमध्ये टिप मारून घेऊ. अशा पद्धतीने जिथे कोण आहे तिथे सुई आपण खाली ठेवून व्यवस्थित असं कापड सरकवून आपण पूर्ण गळ्याला टिप मारून घेऊ. अशा पद्धतीने आपल्या पूर्ण गळ्याला टिप मारून झाली आहे. आपण राहिलेला एक्स्ट्रा दोरा आपण कट करून टाकू. अशा पद्धतीने आपण कटवर्कचा गळा हा कट करून टाकू. व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये आपण तो गळा कट करून टाकू. बरोबर जिथे कोण आहे तिथे आपण गळा खाली ठेवून कात्रीने तो व्यवस्थित त्या आकारावर कट करून घेऊ. छान असा गळ्याला आकार येईल असा आपण त्यावर कट करून घेऊ पूर्ण गळा हा. त्यानंतर अशा पद्धतीने आपला गळा कट करून झाल्यानंतर आपण त्यावर टिप मारून गळा जोडून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला छोटासा पॅच तयार करून आपण ही छान अशी पानाची डिझाईन तयार केली आहे. ती कशी वाटली नक्की सांगा. आणि आपण मागचे टक्स तयार करून कमरपट्टी जोडून घेतली आहे. अशा पद्धतीने आपला हा छान गळा तयार झाला आहे. त्यावर मी छान अशी सुंदर नाजूक लेस पण लावली आहे. ही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.